नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सध्याचं जे वातावरण आहे तर ते इतकं गरम होत चाललं आहे आणि हळूहळू जो उन्हाळा आहे तर तो इतका तीव्र होत चालला आहे. ऊन असं खूप डायरेक्टली दिसत नाही, म्हणजे आकाशामध्ये ना ढगाळी वातावरण आहे, पण उन्हाची जी तीव्रता आहे तर ती इतकी आहे आणि इतकं प्रचंड गरम होतं आहे की त्याचा जो फरक आहे तर तो बघा, मानवजातीपासून प्राण्यांपर्यंत, पक्ष्यांपर्यंत, झाडांपर्यंत सगळ्याच गोष्टींवर या वातावरणाचा जो परिणाम आहे तर तो आपल्याला दिसून येत आहे. तर सध्या बाल्कनीमधले जे झाडं आहेत तर ते सुद्धा बघा, म्हणजे आपण त्यांची किती काळजी घेतो. दोनही टाईम झाडांना पाणी टाकणे, स्प्रे करणे आणि त्यांची जी काळजी, त्यांना जी गरज आहे ज्या काळजीची, तर ती सगळी काळजी व्यवस्थित घेणे चालू आहे. पण तरीही सुद्धा झाडांवरचे जे पानं आहेत तर ते ना सुकायला लागलेले आहेत. त्यांच्या ज्या टिप्स आहेत तर त्या सगळ्या अशा सुकायला लागलेल्या. तर त्या टिप्स मी इथे कट करून घेतल्या, कारण त्यांना जगवण्यासाठी झाडाला पुन्हा आणखी एक्स्ट्रा एनर्जीची गरज पडते. आणि त्यातल्या त्यात माझ्या इथे किचनच्या मागची जी बाल्कनी आहे तर तिथे ना हे कढीपत्त्याचं आणि त्यामध्ये ना खूप साऱ्या तुळश्या लागलेल्या होत्या. आणि काही दिवसाच्या आधी बघा, ते झाड मी तुम्हाला दाखवलंसुद्धा होतं की अधिक मासासाठी मी तिथल्या ज्या तुळश्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या तोडून ठेवलेल्या होत्या. जर रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर ते जे झाड आहे आणि त्या ज्या तुळश्या आहेत तर त्या सगळ्या इथे सुकलेल्या. आणि त्याचं कारण असं की 2-3 दिवसाच्या आधी ना मी तूप बनवलेलं. तर लोणीचं जे पाणी होतं तर ते पाणी मी या झाडांना टाकलं. आता ते पाणी ना डायरेक्ट या झाडांना टाकायचं नसतं. काल परवा एका ताईंची कमेंटसुद्धा होती की ते जे दुधाळ पाणी असतं तर त्याचं काय करायचं म्हणून. तर त्यांनासुद्धा मी सांगितलं होतं की ते पाणी ना झाडांना टाका. पण सध्या वाढत्या तापमानामध्ये, वाढत्या उन्हाळ्यामध्ये ना एकदम डायरेक्टली ते पाणी झाडांना तुम्ही टाकू नका. ते पाणी दुसऱ्या पाण्यामध्ये, म्हणजे त्या पाण्यामध्ये थोडंसं दुसरं पाणी ॲड करा आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर ते झाडांना टाका. बऱ्याच वेळा आपण काय करतो की कढीपत्त्याचं जे झाड असतं, गोडलिंबाचं, तर त्याला ना म्हणजे जेही दह्याचं किंवा लोणी वगैरे आपण घुसळतो तर त्याचं पाणी टाकतो. पण सध्या वाढत्या तापमानामध्ये ना एकदम डायरेक्टली ते पाणी तुम्ही त्यांना टाकू नका. त्यामध्ये थोडंसं दुसरं पाणी ॲड करा आणि त्यानंतर मग ते जे पाणी आहे तर ते गोडलिंबाच्या झाडाला टाका. तर इथल्या तुळश्यासुद्धा सगळ्या सुकलेल्या होत्या आणि सुकलेल्या तुळश्या बघा घरामध्ये ठेवू नये. तर त्यामुळे तिथल्या ज्या तुळश्या आहेत तर त्या मी काढून घेतल्या आणि म्हटलं कढीपत्त्याचं झाडसुद्धा काढून घेते, कारण ते सगळं सुकलेलं आहे आणि नर्सरीमधून मग मी नवीन कढीपत्त्याचं झाड घेऊन येणार म्हणून. पण त्याचे जे मुळं आहेत तर ते इतके खोलपर्यंत गेलेले असतात की कितीही ताकद लावून ते झाड काढलं तरी ते झाड काही निघालेलं नाही. माझ्याने तर नाहीच निघालं, पण मी यांना म्हटलं की हे झाड काढून द्या म्हणून, पण त्यांच्याकडून सुद्धा ते झाड काही निघालेलं नाही. तर हे म्हणाले की त्याला कट करून घे, होऊ शकते कदाचित त्यामध्ये नवीन पालवी फुटेल. तर म्हटलं चला एक चान्स घेऊन बघू म्हणून. तर म्हणून मग मी त्याला कट करून घेतलं. आणि सोबतच इथे ना हे पुदिन्याचं झाड लावलेलं आहे. तर पुदिन्याच्या झाडालासुद्धा मी ते पाणी दिलं, म्हणजे 2-3 जे झाडं आहेत तर त्या 2-3 झाडांना 1 लिटर पाणी होतं ते. तर 1 लिटर पाणी मी जेट प्लांटला, पुदिन्याच्या झाडाला आणि गोडलिंबाच्या झाडाला, असं तीनही झाडांना ते 1 लिटर पाणी मी टाकलं. तर जेट प्लांटला तर तेवढा पाहिजे तेवढा काही त्याचा परिणाम झालेला नाही, पण पुदिना आणि जे कढीपत्त्याचं झाड आहे तर ते दोनही झाडं सगळे सुकलेले. तर म्हटलं आता उन्हाळ्यामध्ये ना, म्हणजे डायरेक्टली असं हे पाणी टाकण्यापेक्षा हे जे पाणी आहे तर ते थोडंसं हिशोबाने झाडांना टाकायचं. तर त्यानंतर इथे जे झाडं होते माझे सगळे, तर सायंकाळच्या वेळेला मी सगळ्या झाडांना पुन्हा पाणी घालून घेते. तर तेच पाणी घालण्याचं काम माझं इथे चालू आहे. आणि बघा, परवा नरवाच्या दिवशी ना मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला होता की माझं सासर आणि माझं माहेर मी कशाप्रकारे सांभाळते, कशाप्रकारे बॅलन्स करते. तर जेन्युअनली बघा, सगळ्या स्त्रियांमध्ये म्हणजे एक हे असतं की सासर माहेर कशाप्रकारे बॅलन्स करायचं. तर प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने ते करत असतं. तर त्यावर बघा एका ताईंची ना कमेंट होती, नाव नाही सांगणार मी त्यांचं, पण त्यांची कमेंट होती
की दोनही जे म्हणजे सासर आणि माहेर दोन्ही ज्या गोष्टी आहेत तर त्या मी अगदी चांगल्या प्रकारे बॅलन्स करते. पण तरीहीसुद्धा माझे इथे माझे आई बाबा येतात तर त्यावेळेला माझ्या सासूबाईंना राग येतो, त्यांना ते आवडत नाही. तर मला इतकंच म्हणायचं की आपली आताची ही जी वागणूक आहे म्हणजे सध्या त्यांच्या इथे जशी ही प्रॉब्लेम आहे तशी प्रॉब्लेम बघा बऱ्याच जणांच्या घरी बघायला मिळते की सुनेचे नातेवाईक आले किंवा तिचे आई वडील आले तर सासवांना ते नाही आवडत. पण मला एक सांगा की त्यांची मुलगी जेव्हा तुमच्या इथे आहे तर तिचे आई वडील किंवा तिचे नातेवाईक जे आहे तर ते येणारच. तुमचे नातेवाईक आलेले तुम्हाला आवडतात, छान वाटतं, मग सुनेचे जे नातेवाईक आहेत तर ते सुद्धा येणार आणि त्यांचीसुद्धा मुलगी त्यांनी तुमच्या इथे दिलेली आहे तर ते तर येणारच, ते कुठे जाणार आहेत. तर त्यामुळे कधीकधी बघा काय होतं की आपण ना जेव्हा आपलं सगळं व्यवस्थित असतं तेव्हा आपण अशा प्रकारे वागतो आणि सुनांच्या मनामध्ये आपल्या प्रकारे ना एक निगेटिव्हिटी आपण तयार करत असतो. तर अशा प्रकारे वागण्यापेक्षा जेही पाहुणे आहेत ते आपलेच आहेत, सुनेचे असो किंवा सासूचे असो, जेही पाहुणे आहेत ते आपलेच आहेत. तर अशा प्रकारची जर आपण वागणूक ठेवली तर त्याला म्हणजे काय असं वाईट काहीच नाही ना त्यामध्ये. आज आपण अशा प्रकारे सुनांसोबत वागतो, तिचे नातेवाईक आले की त्यांच्याशी आपण धड बोलणार नाही, त्यांच्याशी धड वागणार नाही, आपल्याला राग येतो. पण जेव्हा एक वेळ अशी येते की आपल्याच्याने काहीच जमत नाही तर त्यावेळेला आपण ना सुनेच्या मनामध्ये आपल्याविषयी ना एक नेगेटिव्ह जी भावना आहे तर ती आपण तिच्या मनामध्ये आपल्यासाठी तयार करून ठेवतो आणि आपलं जे भवितव्य आहे तर ते आपण अंधकारमय करतो. कारण तुम्ही आज त्यांच्याशी तसं वागणार, त्यांच्या नातेवाईकांशी तसं वागणार, उद्या चालून जेव्हा तुमच्याने काहीही कामं जमणार नाही, तुम्ही स्वतःची सुद्धा कामं करण्यामध्ये असमर्थ असाल, कदाचित त्यावेळेला सूनसुद्धा तुमच्यासोबत तशीच वागणार किंवा एक समाजाच्या भीतीपोटी किंवा समाजाच्या लाजेखातर जर तिने तुमचं केलंसुद्धा तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये तुमच्याप्रती जो आदर आहे, जो सन्मान तुम्ही डिझर्व करता तो कदाचित ती तुम्हाला देऊ शकणार नाही. करेल तुमचं सगळं पण कदाचित तुमचा जो सन्मान आहे, तुमचा जो आदर आहे तर तो मनातून ती करू शकणार नाही. तर त्यामुळे आज जर आपण आजपासूनच जर चांगलं वागलं, माणुसकीच्या नात्याने जर व्यवस्थित राहिलं, माणुसकीच्या नात्याने जर आपण विचार केला तर कदाचित समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण आपल्यासाठी जी जागा आहे तर ती चांगली ठेवतो आणि आपला जो मान सन्मान आहे तर तो समोरच्या व्यक्तीच्या नजरेमध्ये राखून ठेवतो. तर चला, त्यांची जी कमेंट होती तर त्यावर म्हणजे रिप्लाय जो आहे किंवा माझे जे विचार आहेत तर ते मी या व्हिडिओ थ्रू तुमच्यासमोर मांडले. आता कोणाला कितपत पटणार, कोणाला कितपत नाही मला नाही माहिती, पण कदाचित मला असंच वाटतं की माणसाने माणसासोबत माणुसकीच्या नात्यानेच वागावं. तर चला असो, आजचा आठवडी बाजार होता तर त्याआधी आणि दुसऱ्या दिवशीचा रविवार होता तर मला इडली दुसऱ्या दिवशीसाठी बनवायची होती आणि आज सायंकाळच्या जेवणामध्ये आलूच्या पराठ्यांचा बेत असणार होता. तर बाजाराला जायच्या आधी जे आलू आहेत तर ते मी उकडायला ठेवले आणि सोबतच डाळ तांदूळ वगैरे सगळे म्हणजे सोक करून ठेवलेले, कारण 3-4 तास तरी हवे असतात डाळ आणि तांदूळ वगैरे सोक होण्यासाठी, भिजण्यासाठी. तर ती सगळी तयारी करून मी आठवडी बाजारातून आली आणि आज ना देवपूजेचे फुलंसुद्धा संपलेले होते. तर झालं असं की या उन्हामुळे बघा म्हणजे इतकं तापमान वाढलं आहे की 3-4 दुकानं मी शोधले. माझी जी नेहमीची मावशी असते, एक दादा असतात तर ते 2-3ही दुकानं चक्क बंद होते. मग आठवडी बाजारामध्ये एक मावशी दिसल्या फुलं घेऊन, तर म्हटलं चला यांच्याकडून घेऊन घेते. तर अगदी थोडेसेच फुलं मला तिथे मिळाले तर ते मी घेऊन आलेली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आज झालं असं की मार्केटला जाताना घरच्या मंडळींना मी सांगून गेली होती की 5-6 शिट्या झाल्या की त्यानंतर थोडी वेळ कमी गॅसवर आलू जे आहे तर ते बॉईल होऊ द्याल म्हणून. आता त्यांनी किती शिट्या होऊ दिल्या, किती वेळ नंतर मग बॉईल होऊ दिलं मला माहिती नाही, तर ते आलू ना कच्चेच होते. तर नंतर मग आलू मी ते सोलले, म्हटलं कदाचित होऊन जाणार, पण सोलल्याच्या नंतरसुद्धा ते आलू ना इतके कडक होते की मला पुन्हा आणखी ते डबल उकडायला ठेवावे लागले. तर त्यांना पुन्हा आणखी उकडून घेतलं, पीठ भिजवून घेतलं. पीठ भिजवताना बघा आलूचं जे पीठ असते तर ते भिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडासा ओवा हे सगळं घालायचं आणि एक असं पीठ भिजवून घ्यायचं. आणि जेव्हाही आपण आलूचे पराठे बनवतो तर पराठे बनवण्यासाठी जे आलू आहेत तर ते छान असे ना किसून घ्यायचे, हाताने मॅश नाही करायचे, त्यांना छान किसून घ्यायचं. आणि किसल्याच्या नंतर बघा जेव्हाही आपण हे पराठे भरतो तर त्यावेळेला ते अजिबात फुटत नाही. पराठे बघितले असाल तुम्ही, खूप सुंदर दिसत होते, खायलासुद्धा तितकेच टेस्टी झालेले होते.
त्यानंतर सगळा जो फ्रीज आहे तर तो फ्रीजसुद्धा सगळा जमवून घेतला आणि इडलीसाठीचे डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेले होते, तर ते मी बाहेर हे मॅच बघत बसलेले होते तर यांच्याकडे दिले वाटण्यासाठी. कारण आज एकतर सकाळपासून पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि भांडे इतके सगळे जमा झालेले होते, किचन क्लीन करायचं होतं. तर इडलीचे डाळ तांदूळ मी यांच्याकडे वाटण्यासाठी दिले आणि तोपर्यंत हे 2 बास्केट जे भांडे तुम्हाला दिसत आहेत तर हे मला मागे इथे वॉशिंग एरियामध्ये आणून घासावे लागले. कारण पाण्याचा सध्या खूप मोठा असा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. त्यामुळे सकाळी कपडेसुद्धा काही धुतलेले नव्हते, ॲज इट इज पाणी नव्हतं. तर त्यामुळे पाण्याचे याच्याने सायंकाळी जेव्हा नळाला पाणी आलं, मी मार्केटला गेलेली असताना सानूने सगळं पाणी भरून ठेवलेलं होतं, पण त्यातही असं झालं की फक्त जे प्यायच्या पाण्याचं म्हणजे जे नळ आहे तर त्यालाच पाणी आलं, बाकी बाथरूममधल्या नळांना पाणी काही आलेलं नाही. तर त्यामुळे तिने मग ते सगळं बादल्यांनी भरून घेतलं आणि त्याच वेळेला तिने मशीनला कपडेसुद्धा लावलेले होते. तर सगळे कपडेसुद्धा इथे सुकत घालते आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. हर हर महादेव.